गणिताचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या IBPS एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा आणि आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्च 2020ची जी प्रश्नपत्रिका आहे गणित 2 या विषयाची, त्या प्रश्नपत्रिकेचे प्रश्न आणि उत्तरांची चर्चा करणार आहोत. गुणदान पद्धती आणि उत्तर कशा प्रकारे लिहायची हे सुद्धा आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. मार्च 2020ची प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरं याची आज आपण चर्चा करणार आहोत. पाहूयात मग प्रश्नपत्रिका, आदर्श उत्तरपत्रिकेसह प्रश्नपत्रिका मार्च 2020. प्रश्न पहिला, त्यामध्ये ए पार्ट आहे. पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्याय दिले आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. पर्यायाचा फक्त वर्णाक्षर आपल्याला लिहायचं आहे. पाहूया. पहिला प्रश्न त्यामध्ये जो होता, खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकोट आहे. काही त्रिकोट दिलेले आहेत. पर्याय ए मध्ये आहे 1, 5, 10. पर्याय बी मध्ये आहे 3, 4, 5. पर्याय सी मध्ये आहे 2, 2, 2 आणि पर्याय डी मध्ये आहे 5, 5, 2. मग आता अचूक पायथागोरसचा त्रिकोट कोणता आहे, तर आपण बघितलं की सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग इतर 2 संख्यांच्या वर्गाच्या बेरजे एवढा आला तर ते पायथागोरसचं त्रिकोट असतं. मग यामध्ये आपण जर बघितलं तर 5चा वर्ग जो आहे हा 3चा वर्ग अधिक 4च्या वर्गाच्या बरोबर आहे. बघा आपण सोडवून बघूया त्याला. 5चा वर्ग 25, 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16, म्हणजेच 25 बरोबर 25. म्हणून अचूक जो पर्याय आहे तो आहे बी. आपल्याला फक्त वर्णाक्षर लिहिताना फक्त तिथे बी हा पर्याय लिहायचा आहे. दुसरा प्रश्न पाहूया त्यातला. 2 बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेंटीमीटर आणि 3.3 सेंटीमीटर आहेत, तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती. दोन्ही वर्तुळ बाह्यस्पर्शी आहेत. पर्याय दिलेले आपल्याला. 1 4.4, बी 2.2, सी 8.8 आणि डी 8.9 सेंटीमीटर. बाह्यस्पर्शी स्पर्श वर्तुळाचे आपण बघितले होते प्रकार. त्यामध्ये अंतरस्पर्शी आणि बाह्यस्पर्शी. बाह्यस्पर्शी असतील तेव्हा त्यांच्या केंद्रातलं अंतर त्यांच्या त्रिज्येच्या बेरजे एवढं असतं, बरोबर. मग इथे त्या त्रिज्यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला असं लक्षात येईल की 5.5 अधिक 3.3 ची बेरीज येईल 8.8 सेंटीमीटर. म्हणून अचूक पर्याय जो आहे आपला तो आहे सी. अचूक पर्याय आहे सी. तिसरा प्रश्न पाहणार आहोत. ऋण 3, 4 या बिंदूचे आरंभ बिंदूपासूनचे अंतर रिकामी जागा आहे. आपल्याला आरंभ बिंदूपासूनचं म्हणजे 2 बिंदूतील अंतर म्हणजे अंतराच्या सूत्राचा वापर करायचा आहे. बघा, पर्याय ए आहे 7, पर्याय बी आहे 1, पर्याय सी आहे ऋण 5 आणि पर्याय डी आहे 5. मग आरंभ बिंदूपासूनचे अंतर पाहिजे आहे, बरोबर. म्हणजेच ए हा ऋण 3, 4 आहे आणि दुसरा बिंदू ओ 0, 0 आहे. या बिंदूमधील अंतर आपल्याला अंतराच्या सूत्रानुसार काढायचं आहे. अंतराचं सूत्र आहे x2 वजा x1चा वर्ग अधिक y2 वजा y1चा वर्ग वर्गमुळामध्ये. मग किंमत टाकली आपण x2 x1 आणि y2 y1च्या. तर वर्गमुळामध्ये पहिल्या कंसात 0 वजा वजा 3चा वर्ग अधिक 0 वजा 4चा वर्ग, म्हणजेच वर्गमुळात 3चा वर्ग येईल 9, 4चा 16, वर्गमुळात 9 अधिक 16 बरोबर वर्गमुळात 25. 25चं वर्गमूळ येते 5, म्हणजेच आरंभ बिंदूपासूनचं अंतर 5 आहे. म्हणून अचूक पर्याय जो आहे तो आहे डी. चौथा प्रश्न त्यातला पाहणार आहोत आपण. 3 सेंटीमीटर बाजू असलेल्या घराचे घनफळ किती. घराचं घनफळ काढायचं. 4 पर्याय दिल्यात. ए मध्ये आहे 27 घन सेंटीमीटर, बी आहे 9 घन सेंटीमीटर, सी आहे 81 घन सेंटीमीटर आणि डी आहे 3 घन सेंटीमीटर. आता घराचं
म्हणजे ज्याच्या सर्व बाजू सारख्या असतात अशाचं घनफळ काढायचं आहे. म्हणून घराच्या घनफळाचं सूत्र आहे बाजूचा घन, आणि बाजू आहे 3 सेंटीमीटर, म्हणजेच 3चा घन जो येतो तो येतो 27. म्हणून घराचं घनफळ आहे 27 घन सेंटीमीटर, आणि अचूक पर्याय जो आहे तो आहे ए. अशा प्रकारे आपले हे पहिल्या ए प्रश्नातले 4ही पर्याय सोडवून झालेले आहेत. त्यानंतर प्रश्न पहिला बी पाहणार आहोत. खालील उपप्रश्न सोडवा. यामध्ये और कोणताही प्रश्न नाही, सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. पहिला, 2 समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3:5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूचं गुणोत्तर दिलंय, त्यावरून क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढा. मग क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर संगत बाजूंचे वर्गाचे गुणोत्तर. मग संगत बाजूचे गुणोत्तर जे आहे ते 3:5 आहे, म्हणून 3चा वर्ग याला छेद 5चा वर्ग. वर्ग सोडवले असता 9 याला छेद 25, म्हणून क्षेत्रफळाचं गुणोत्तर आहे 9:25. म्हणून 2 समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर येईल 9:25. पाहूया त्यातला पहिल्या बी मधला दुसरा प्रश्न. एका चौरसाची बाजू 10 सेंटीमीटर आहे, तर त्याच्या कर्णाची लांबी काढा. चौरसाची बाजू आणि कर्ण याचा संबंध आपल्याला याच्यात दाखवायचा आहे. चौरसाचा कर्ण जो असतो तो चौरसाची बाजू गुणिला वर्गमुळात 2 पट. मग चौरसाची बाजू गुणिला 10 गुणिला वर्गमुळात 2, 10 गुणिला वर्गमुळात 2, म्हणून 10 वर्गमुळात 2, म्हणून चौरसाचा जो कर्ण आहे तो 10 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. तिसरा प्रश्न पाहणार आहोत आपण. चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. जर मापकोन बी हा 110 अंश असेल तर मापकोन डीचं माप काढायचं आहे. मग चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन हे पूरक असतात. या गुणधर्माचा वापर करून बी आणि डी हे सम्मुख कोन आहेत. मग मापकोन बी अधिक मापकोन डी बरोबर 180 अंश होतं. मग मापकोन बी आपल्याला माहिती आहे 110 अंश, म्हणून मापकोन डी काढण्यासाठी मापकोन डी बरोबर 180 वजा 110 अंश करूया. म्हणजे 180 मधून 110 अंश जर गेले तर ते राहतील 70 अंश, म्हणून मापकोन डी बरोबर आला 70 अंश. पुढचा प्रश्न त्यातला चौथा प्रश्न आहे पहिल्या बी मधला. A 2, 3 आणि B 4, 7 या बिंदूतून जाणाऱ्या रेषेची चढ काढायचा आहे. रेषेचा चढ काढायचा आहे. 2 बिंदू दिलेले आहे. 2 बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढायचा आहे. त्याचं सूत्र आहे y2 वजा y1 याला छेद x2 वजा x1. मग एच्या ज्या किमती आहेत त्याला x1 y1 आणि बीच्या किमती आहेत त्याला x2 y2 जर दिलेत तर बघा y2 म्हणजे 7 वजा 3 आणि 4 वजा 2 x2 वजा x1. मग 7 वजा 3 बरोबर येतील 4 आणि 4 वजा 2 येतील 2, म्हणून रेषेचा चढ येईल 4/2 म्हणजेच 2, म्हणून रेषेचा चढ आहे 2. प्रश्न दुसरा ए. खालीलपैकी कोणतेही 2 कृती लिहून पूर्ण करायचे. बरेच विद्यार्थी इथे फक्त जे बॉक्स आहेत त्या बॉक्समध्ये उत्तरं लिहितात. तसं न करता फक्त आपल्याला पूर्ण कृती बॉक्ससह लिहायची आहेत. पाहूया आपण पहिली कृती. बाजूच्या आकृतीमध्ये ओ केंद्र असलेल्या वर्तुळाला रेख PS हा स्पर्शिका खंड आहे आणि स्पर्शबिंदू S आहे. रेख PR ही वृत्तछेदिका आहे. म्हणजे एक वृत्तछेदिका आणि एक स्पर्शिका खंड आहे एकाच बिंदूतून काढलेले. PQ ची लांबी आहे 3.6, QR ची लांबी आहे 6.4, तर PS आपल्याला काढायची आहे. बघा अशा प्रकारची आपल्याला जी कृती आहे पूर्ण करायची आहे. PS चा वर्ग बरोबर PQ गुणिला रिकामी जागा स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय. मग स्पर्शिका छेदिका रेषाखंडाच्या प्रमेयानुसार PQ गुणिला PR बरोबर PS चा वर्ग होतो, म्हणून इथे येईल PR. मग खालच्या पायरीवर PQ गुणिला कंसामध्ये आता PR ची फोड करायची आहे PQ अधिक QR, बरं इथे दुसऱ्या बॉक्समध्ये QR. त्याच्या खालच्या ओळीमध्ये आपल्याला सर्व किमती टाकून दिल्या आहेत. PQ ची किंमत 3.6 आहे गुणिला कंसामध्ये PQ ची किंमत 3.6 आणि QR ची किंमत 6.4 हे उदाहरणातच दिलेले आहेत. मग आता 3.6 आणि 6.4 ची बेरीज होईल 10. मग खालच्या पायरीवर 3.6 गुणिला
रिकाम्या जागेमध्ये येईल 10. 3.6 गुणिले 10चा गुणाकार येईल 36, म्हणजे PS वर्ग बरोबर 36. वर्गमूळ जर काढलं तर PS बरोबर येईल 6. अशा प्रकारे आपल्याला एक कृती पूर्ण करायची आहे. दुसरी कृती पाहूया. जर सेक थिटा बरोबर 25/7 तर टॅन थिटाची किंमत काढायची आहे. म्हणून एक नित्य समानता आपण पाहणार आहोत. 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. मग 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. सेक थिटाची किंमत आहे 25/7, म्हणून 25 याला छेद 7. रिकाम्या बॉक्समध्ये येईल त्याचा वर्ग, म्हणून तिथे येईल 2चा आकडा. त्यानंतर टॅन वर्ग थिटा बरोबर 25चा वर्ग केला 625, 7चा वर्ग केला 49, वजा हा जो 1 एका बाजूला होता तो त्या बाजूला गेला, म्हणून वजा 1 करायचा आहे. आता 1 वजा करताना छेद समान करायचा. 49 अंश छेदाला गुणलं, म्हणून तो येईल 625 वजा 49 छेद 49. 625 वजा 49 केले तर ते येतील 576, म्हणून पुढच्या रिकाम्या जागेत येईल 576 याला छेद 49. हे टॅन वर्ग थिटाची किंमत आली. टॅन वर्ग थिटा बरोबर 576 याला छेद 49. याचं जर वर्गमूळ काढलं तर 576चं वर्गमूळ आहे 24, 49चं आहे 7, म्हणून टॅन थिटाची किंमत मिळेल 24/7. वर्गमूळ काढल्यानंतर टॅन थिटा बरोबर 24 याला छेद 7. तिसरी कृती पाहणार आहोत आपण. बाजूच्या आकृतीमध्ये वर्तुळाचे केंद्र O आहे. त्या दिलेल्या माहितीवरून खालील सारणी पूर्ण करा. सारणी दिलेली आहे, त्या सारणीमध्ये आपल्याला काही माहिती भरायची आहे. बघा सारणी काय आहे. कंसाचा प्रकार आहे, कंसाचे नाव आहे आणि कंसाचं माप दिलेलं आहे. बघा आता लघु वर्तुळ कंस आहे. यातला लघु वर्तुळ कंस कोणता आहे तर आपण इथे जर बघितलं तर AXB कंस AXB हा झाला लघु वर्तुळ कंस. जो आता आपल्याला इथे माप त्याचं माप लिहायचं आहे. विशाल वर्तुळ कंसाचा माप लिहायचा आहे आणि लाव पण लिहायचं आहे. बघा लघु वर्तुळ कंस कंस AXB आणि त्याचं माप पण दिलेलं आपल्याला किती आहे तर ते आहे 100 अंश. त्यानंतर आता विशाल कंस जर आपण बघितला तर AXB सोडला तर AYB हा झाला विशाल वर्तुळ कंस. कंस AYB हा झाला विशाल वर्तुळ कंस. आता पूर्ण वर्तुळाचं माप 360 अंश असतं, बरोबर. मग विशाल कंसाचं माप काढायचं 360 अंश वजा लघु वर्तुळ कंसाचं माप म्हणजेच 360 वजा 100. 360 मधून 100 जर गेले तर ते राहतील 260 अंश, म्हणून विशाल वर्तुळ कंसाचं माप येईल 260 अंश. अशा प्रकारे ही कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. प्रश्न दुसरा बी पाहूया. कोणतेही 4 उपप्रश्न सोडवायचे. तिथे आपल्याला काही पर्यायी प्रश्न आहेत, त्यापैकी आपण कोणतेही 4 निवडून आपण सोडवू शकतो. बघा पहिला प्रश्न पाहतो आपण. आकृतीमध्ये त्रिकोण PQR मध्ये MN ही RQ ला समांतर आहे. PM 15 आहे, MQ 10 आहे, NR 8 आहे. तर PN ची लांबी आपल्याला काढायची आहे. मग हे उदाहरण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार आहे. म्हणून त्रिकोण PQR मध्ये MN ही RQ ला समांतर आहे, म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार PL याला छेद NR बरोबर PM याला छेद MQ. मग आता ज्या ज्या किमती दिलेल्या त्या टाकूया. PM ची किंमत माहिती आहे, NR ची माहिती आहे, MQ ची माहिती आहे. मग PL बरोबर 8, PL याला छेद 8 बरोबर 15 याला छेद 10. तिरपा गुणाकार करूया. PN काढायचे म्हणून 8 गुणेला 15 याला छेद 10. 15 × 20 छेद 10 म्हणजेच 120 भागेला 10 केलं तर PN बरोबर येईल 12. म्हणून आपल्या जी PN काढायची त्याची किंमत आली 12 एकक. दुसरा प्रश्न. पुढे एक आपल्याला आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीवर आपल्याला त्रिकोण MNP मध्ये कोण MNP हा 90 अंशाचा आहे, म्हणजे काटकोन त्रिकोण आहे, आणि NQ हा लंब टाकलेला आहे कर्णावर म्हणजे MP वर. जर MQ बरोबर 9 असेल, QP बरोबर 4 असेल तर NQ म्हणजे या लंब टाकलेल्याची किंमत करायची. मग रेख NQ ही MP वर लंब आहे. काटकोन त्रिकोणामध्ये भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार NQ चा वर्ग बरोबर MQ गुणिले QP. मग आता MQ आणि QP ची किंमत माहीत आहे,
म्हणून 9 गुणिले 4 म्हणजे 36. एन क्यूचा वर्ग बरोबर 36. मग वर्गमूळ काढलं तर एन क्यूची किंमत येईल 6. म्हणून एन क्यू बरोबर 6 एकक. तिसरा प्रश्न पाहूया. आकृतीमध्ये बिंदू एम हा वर्तुळ केंद्र आहे. एम केंद्र असलेलं वर्तुळ. के एल हा स्पर्शिका खंड आहे. एल हा स्पर्श बिंदू आहे. एम के बरोबर 12. के एल बरोबर 6 वर्तुळात 3 तर वर्तुळाची त्रिज्या काढायची आहे. वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला काढलेली स्पर्शिका स्पर्श बिंदू आहे एल, आणि एम एल ही स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या, म्हणून एम एल के हा काटकोन त्रिकोण होईल. बरोबर. मग स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार मग काटकोन त्रिकोणामध्ये आता आपल्याला कर्ण माहिती आहे. एम केची लांबी माहिती आहे 12 आणि पाया माहीत आहे एल के 6/3. उंची काढायची आहे. मग काटकोन त्रिकोणामध्ये एम एल के मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार एम केचा वर्ग बरोबर एम एलचा वर्ग अधिक एल केचा वर्ग. आता एम केची किंमत माहिती आहे म्हणजे 12चा वर्ग बरोबर एम एल आपल्याला शोधायची आहे अधिक 6/3चा वर्ग. मग वर्ग करूया. 12चा वर्ग 144 होईल. बरोबर. एम एलचा वर्ग बरोबर 144 वजा 6 3चा वर्ग 6चा वर्ग 36/3 म्हणजे 36 गुणिले 3 ते येतील 108. एम एलचा वर्ग बरोबर 144 वजा 108 बरोबर 36. एम एलचा वर्ग बरोबर 36 म्हणून एम एल बरोबर वर्गमूळ काढल्यानंतर येईल 6. म्हणून एम एलची किंमत आहे 6 एकक. म्हणून वर्तुळाची त्रिज्या जी आहे ती 6 एकक. चौथा प्रश्न पाहतो आपण. 22, 20 आणि 0-16 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढायचे. मग ए 22, 20 ला आपण x1 बरोबर 22, y1 बरोबर 20, तर बी 0-16 ला म्हणून x2 बरोबर 0 आणि y2 बरोबर 16 घेऊया. मध्यबिंदूच्या सूत्रानुसार आपल्याला एक्स वाय चे निर्देशक काढायचे. म्हणून एक्स बरोबर x1 अधिक x2 भागिले 2 या सूत्रानुसार. आता x1 x2 ची बेरीज जर केली तर 22 अधिक 0 भागिले 2 केले. 22 अधिक 0 22 भागिले 2 बरोबर 11. म्हणजे x बरोबर आली 11. याचप्रमाणे y बरोबर y1 अधिक y2 भागिले 2. मग y1 ची किंमत आहे 20 आणि y2 ची किंमत आहे 16. मग 20 अधिक 16 याला छेद 2, 36 याला छेद 2 म्हणजेच ते येईल 18. म्हणून y बरोबर येईल 18. म्हणून मध्यबिंदूचे जे निर्देशक आहे एक्स वाय बरोबर 11, 18. मध्यबिंदूचे निर्देशक 11, 18. प्रश्न दुसरा बी. कोणतेही 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत. 5वा प्रश्न पाहतोय आपण त्यातला. एक व्यक्ती एका चर्च पासून 800 मीटर अंतरावर उभी आहे. एक चर्च आहे, त्या चर्च पासून ती व्यक्ती 800 मीटर अंतरावर उभी आहे. बघा, BC हा चर्च आहे आणि ती व्यक्ती ए या ठिकाणी उभी आहे. बरोबर, 800 मीटर अंतरावर. चर्चच्या छताकडे पाहिले असता 45 अंशाचा उन्नत कोन होतो. बघा, इथून छताकडे जर पाहिलं आपण तर 45 अंशाचा उन्नत कोन तयार होतो. तर चर्चची उंची काढायची आपल्याला. बरोबर. BC चर्च आहे, AB अंतर जे आहे 800 मीटर. ए या ठिकाणी तो निरीक्षक किंवा ती व्यक्ती उभी आहे. मग आकृतीमध्ये BC चर्च असून निरीक्षक ए येथे आहे. AB बरोबर 800 मीटर आहे. कोन ए बरोबर 45 अंश आहे. मग टॅन ए बरोबर जर BC याला छेद AB. आता टॅन एची किंमत आहे 45 म्हणून टॅन 45 अंश बरोबर BC याला छेद AB ची किंमत टाकली आपण 800. आता टॅन 45 ची किंमत आहे 1. बरोबर. टॅन 45 ची किंमत 1 टाकली तर काय येईल? मग 1 BC बरोबर 1 गुणिले 800 म्हणून 800 मीटर. आणि BC म्हणजे चर्च, म्हणून चर्चची उंची आहे 800 मीटर.
प्रश्न तिसरा आहे, खालीलपैकी कोणती एक कृती लिहून पूर्ण करायची आहे. पहिली कृती आहे, दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोणाच्या अंतर्भागात एक्स हा कोणता एक बिंदू आहे. बघा DF मध्ये एक्स हा एक बिंदू आहे. बिंदू एक्स हा त्रिकोणाच्या शिरोबिंदूंशी जोडला आहे, म्हणजे DE आणि F ला जोडला आहे. रेख PQ ही DE ला समांतर आहे. रेख QR ही रेख EF ला समांतर आहे. तर सिद्ध करा की रेख PR ही DF ला समांतर आहे, आणि करण्यासाठी कृती पूर्ण करायची आहे. बघा, सिद्धतेमध्ये त्रिकोण XDE मध्ये XDE हा एक त्रिकोण जर आपण बघितला, त्यामध्ये रेख PQ ही रेख D ला समांतर आहे. मग पक्षामध्ये ही माहिती आपल्याला दिलेली आहे. मग प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा जर वापर इथे केला तर गुणोत्तर होतं XP याला छेद PD बरोबर रिकामी जागा याला छेद QE. तर त्या रिकाम्या जागेच्या जागी जे पाहिजे आपल्याला त्या बॉक्समध्ये लिहायचं आहे. इथे जे रिकामी जागा आहे तर ते गुणोत्तर होईल XQ याला छेद QE. म्हणून या रिकाम्या जागेच्या जागी पाहिजे XQ. बरोबर. पुढची पायरी बघूया. त्रिकोण XCF मध्ये रेख QR ही रेख EF ला समांतर आहे. सगळ्यात खालचा जर त्रिकोण बघितला XAF मध्ये, तर QR ही EF ला समांतर आहे. इथे सुद्धा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार आपल्याला गुणोत्तर आहे XQ याला छेद QE बरोबर XR याला छेद RF. आता ज्या रिकाम्या जागा आहेत त्या आपल्याला भरायच्या आहेत. त्यासाठी बघा, ही पहिली रिकामी जागा, ही दुसरी आणि तिसरी पण इथे आता जे प्रमेय आपल्याला लिहायचं आहे. त्यामुळे बघा, XQ याला छेद QE आणि XR याला छेद RF. बरोबर आहे. आता हे कशावरून, तर आता मग वरच्या उदाहरण क्रमांक 1 मध्ये लिहिलं होतं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, त्याचप्रमाणे हे सुद्धा प्रमाणाचे मूलभूत प्रमेयानुसार. मग आता विधान 1 आणि 2चा जर आपण विचार केला तर XP याला छेद PD हे QX याला छेद QE ला समांतर आहे, म्हणजे बरोबर आहे. तेच गुणोत्तर XQ याला छेद QE हे XR याला छेद RF ला समांतर आहे. मग विधान 1 व 2 वरून XP याला छेद PD बरोबर रिकामी जागा, विधान 1 व 2. मग XP याला छेद PD बरोबर काय येईल, तर त्या रिकाम्या जागेमध्ये येईल XR याला छेद RF. XR याला छेद RF. मग आता हे जे गुणोत्तर आहे XP याला छेद PD बरोबर XR याला छेद RF, यावरून काय सिद्ध होतं, तर PR ही बाजू DF या बाजूला समांतर आहे. म्हणून रेख PR ही रेख DF ला समांतर आहे. इथे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास वापरावा लागतो. पाहूया पुढच्या प्रश्नाकडे. A6-1, B8-2, C9-4 आणि D7-3 हे चौकोन ABCDचे शिरोबिंदू असतील तर चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे हे सिद्ध करण्यासाठी कृती पूर्ण करा. 4 बिंदू दिले आहेत, ते बिंदू चौकोनाचे शिरोबिंदू आहेत, परंतु हा चौकोनाचा प्रकार समांतरभुज आहे सिद्ध करायचा आहे. रेषेचा चढ काढायचा आपल्याला प्रत्येक बाजूचा, चौकोनाच्या प्रत्येक बाजूचा. त्यासाठी रेषेच्या चढाचं सूत्र आहे y2 - y1 अपॉन x2 - x1. मग रेषा AB चा चढ काढायचा आहे पहिल्यांदा. y2 - y1 याला छेद x2 - x1. मग AB मध्ये जर आपण केला विचार तर 2 - 1 याला छेद 8 - 6 बरोबर 2तून 1 गेला 1 आणि 8तून 6 गेले 2, म्हणजे 1/2 उत्तर येईल त्याच्यामध्ये. मग आता ही जी रिकामी जागा आपल्याला जी भरायची आहे त्यामध्ये उत्तर येईल 1/2. बरोबर. त्यानंतर रेषा BC चा चढ काढायचा आहे. परत ते सूत्र y2 - y1 याला x2 - x1. मग 4 - 2 आणि 9 - 8. 4 - 2 येईल 2 आणि 9 - 8 1, म्हणजे 2/1. पण इथे जी रिकामी जागा आहे जो बॉक्स आपल्याला दिला यामध्ये येईल 2.
बरोबर. त्यानंतर रेषा CD चा चढ काढायचा आहे. पुन्हा ते सूत्र y2 वजा y1 याला छेद x2 वजा x1. आता C आणि D मध्ये जर पाहिलं आपण तर 3 वजा 4 याला छेद 7 वजा 9 बरोबर. 3 वजा 4 येईल ऋण 1, 7 वजा 9 येईल ऋण 2. ऋण 1 याला छेद ऋण 2 म्हणजेच 1/2. म्हणून या बॉक्समध्ये येईल 1/2. रेषा AB चा आणि रेषा CD चा चढ सारखा आला. पुन्हा एक बाजू राहिली रेषा AD चा चढ काढूया. y2 मायनस y1 याला छेद x2 मायनस x1. मग 3 वजा 1 आणि 7 वजा 6 जर केलं आपण 3 वजा 1 केलं 2 आणि 7 वजा 6 छेद 1 येईल म्हणजे 2/1 म्हणजे इथे रिकाम्या जागेत येईल 2. इथे सुद्धा आपण पाहिलं तर BCचा आणि DAचा चढ सारखा आला म्हणजे या बाजूंचा चढ सारखा असतो. बघा रेषा ABचा चढ बरोबर कोणत्या बाजूचा चढ एक ज्याने 1 आणि 3 वरून जर बघितलं तर रेषा CDचा चढ सारखा आहे. मग दोन्ही बाजूंचा चढ सारखा आहे म्हणून रेषा AB आणि रेषा CD या परस्परांना समांतर आहे. बरोबर. AB आणि CD या दोन बाजू समांतर आहेत. त्यानंतर पुन्हा BCचा चढ बरोबर रिकामी जागा 1 आणि 2 आणि 4 वरून ठरवायचा आहे. मग BCचा चढ बरोबर DAचा चढ रेषा DAचा चढ ह्या दोन बाजूचा चढ सारखा आहे म्हणून रेषा BC आणि रेषा DA सुद्धा समांतर आहेत. मग आता दोन जोड्या समांतर समोरील बाजूच्या दोन जोड्या समांतर आहेत म्हणून हा जो चौकोन आहे म्हणजे चौकोनाच्या सम्मुख भुजाच्या दोन्ही जोड्या परस्परांना समांतर आहेत म्हणून चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. तिसरा B प्रश्न पाहायचा आहे. खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे. पहिला प्रश्न पाहता आहोत आपण त्यातला. त्रिकोण PQR मध्ये बिंदू S हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे. जर PQ बरोबर 11, PR बरोबर 17, PS बरोबर 13 असेल तर QR ची लांबी काढा. बघा आकृती काढूया आपण दिलेल्या माहितीवरून. त्रिकोण PQR मध्ये S हा QR चा मध्यबिंदू आहे बरोबर. मग QS बरोबर SR बरोबर अर्धी QR असेल बरोबर आणि रेख PS ही मध्यगा असेल. बघा हा S काढला आपण आणि QS आणि SR दोन्ही एकरूप रेषाखंड दाखवलेत आणि ही PS मध्यगा काढलीत. मग अपोलोनियसच्या प्रमेयानुसार अपोलोनियसच्या प्रमेयाचा वापर करूया इथे. PQचा वर्ग अधिक PRचा वर्ग बरोबर 2QSचा वर्ग अधिक 2PSचा वर्ग बरोबर. मग ज्या किंमत आपल्याला माहिती आहे त्या टाकूया. PQची किंमत माहिती आहे 11, PRची माहिती आहे 17, PS ची माहिती आहे 13 आणि QS आपल्याला काढायची आणि QS वरून QR काढायची. मग 11चा वर्ग अधिक 17चा वर्ग बरोबर 2 गुणिले 13चा वर्ग अधिक 2 गुणिले QSचा वर्ग. वर्ग करूया. 121 अधिक 289 बरोबर 2 गुणिले 169 अधिक 2 गुणिले QSचा वर्ग. 2 QSचा वर्ग बरोबर बेरीज केली 289 आणि 121ची 410 वजा 338 बरोबर 72. 2 QSचा वर्ग बरोबर 72 म्हणून QS वर्ग बरोबर 36. वर्गमूळ काढलं तर QS बरोबर आली 6 बरोबर. मग QS 6 आहे. QS ही QRच्या अर्धी आहे म्हणून QR काढताना 2 गुणिले QS करायची म्हणून 2 गुणिले 6 बरोबर 12 म्हणून QR बरोबर 12 एकक म्हणून QRची लांबी जी आहे ती किती आहे 12 एकक. तिसरा ब मधला दुसरा प्रश्न पाहत आहोत आपण. सिद्ध करा वर्तुळाच्या बाह्य भागातील
बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात. बघा, एक वर्तुळ काढलं आहे, त्या वर्तुळामध्ये एक केंद्र, वर्तुळाचा केंद्राला ए नाव दिलं आहे. वर्तुळाच्या बाहेर एक डी बिंदू घेतला, त्यापासून 2 स्पर्शिका काढल्यात. या स्पर्शिका वर्तुळाला पी आणि क्यू बिंदूमध्ये छेदतात. म्हणजेच आपल्याला जे सिद्ध करायचं आहे, पी डी आणि किंवा डी पी आणि डी क्यू हे 2 स्पर्शिका खंड एकरूप आहेत. मग यासाठी आपल्याला पक्ष लिहूया. ए केंद्र असलेल्या वर्तुळाला डी या बाह्यबिंदूतून स्पर्शिका डी पी आणि स्पर्शिका डी क्यू काढलेल्या आहेत. काय साध्य करायचं आहे? स्पर्शिका खंड डी पी आणि डी क्यू एकरूप आहेत, म्हणून रेख डी पी एकरूप रेख डी क्यू. मग यासाठी आपल्याला काही रचना करायची आहे. रेख ए डी आणि रेख त्रिज्या ए पी आणि ए क्यू काढायची आहे. या वर्तुळाच्या 2 त्रिज्या ज्या स्पर्शबिंदूतून काढलेल्या आहेत. मग करूया रचना. पहिल्यांदा आपण ए डी काढली, त्यानंतर ए पी आणि ए क्यू स्पर्शबिंदूतून काढलेल्या त्रिज्या आहेत, म्हणजे पी आणि क्यू या बिंदूजवळ काटकोन तयार झालेत, म्हणून ए पी डी आणि ए क्यू डी हे 2 काटकोन त्रिकोण तयार झालेत. मग सिद्धता. त्रिकोण ए पी डी व त्रिकोण ए क्यू डी मध्ये या 2 त्रिकोणात जर आपण बघितलं तर कोन ए पी डी आणि कोन ए क्यू डी बरोबर 90 अंश आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाच्या गुणधर्मानुसार. मग 2 काटकोन त्रिकोणामध्ये जर आपण पाहिलं तर त्रिज्या ए पी ही त्रिज्या ए क्यूला एकरूप आहे, कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. त्यानंतर रेख ए डी ही एकरूप रेख ए डी आहे, बरोबर. आता ही सामायिक भुजा आहे. या 2 बाजू ए पी डीच्या 2 बाजू ए क्यू डीच्या 2 बाजूशी एकरूप आहेत. परंतु त्या 2 बाजू कोणत्या आहेत? बघा, एक भुजा आणि एक कर्ण आहे. ए डी कारण दोन्ही त्रिकोणाचा कर्ण आहे. मग कर्ण भुजा कसोटीनुसार 2 त्रिकोण एकरूप येतील, म्हणून त्रिकोण ए पी डी आणि त्रिकोण ए क्यू डी हे एकरूप आहेत कर्णभुजा कसोटीनुसार. मग एकरूप त्रिकोणाचे संगत घटक एकरूप असतात, म्हणून पी डी किंवा डी पी आणि डी क्यू ह्या बाजूसुद्धा एकरूप आहेत. मग बाजू डी पी आणि डी क्यू ह्या बाजू एकरूप आहेत, कारण एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा. बाजू डी पी आणि बाजू डी क्यूला वर्तुळाच्या संदर्भात जर आपण म्हटलं तर स्पर्शिका खंड डी पी आणि स्पर्शिका खंड डी क्यू, म्हणून रेख डी पी आणि रेख डी क्यू हे एकरूप आहेत. निश्चितच आपण आपल्या साध्यापर्यंत पोहोचलो आहे. तिसरा प्रश्न पाहतो आपण त्यातला. 4.1 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेंटीमीटर अंतरावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे. वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढण्याची ही रचना आहे. मग करूया आपण रचना. पहिल्यांदा 4.1 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढलं. वर्तुळ केंद्राला पी नाव दिलं. आता पी पासून आपल्याला एक बिंदू 7.3 अंतरावर घ्यायचा आहे. बघा, मोजपट्टीच्या सहाय्यानं आपण 7.3 अंतरावर एक बिंदू घेतला आणि तो रेषाखंड काढला. त्या बिंदूला, वर्तुळाबाहेरीलचा जो बिंदू आहे त्याला क्यू नाव दिलं. आता या क्यू बिंदूतून आपल्या वर्तुळाला स्पर्शिका काढायच्या, म्हणून हा लिहिला हा जो रेषाखंड आहे हा दुभागायचा आहे. मग याचा लंबदुभाजक काढला आपण. त्यानंतर लंबदुभाजक जिथे छेदला आहे आपल्या रेषाखंडाला, तो बिंदू या वर्तुळाचा केंद्र घ्यायचा आणि पी किंवा क्यू कोणतं एक बिंदू वर्तुळावर बिंदू घेऊन एवढं अंतर घेऊन वर्तुळ काढायचं आहे. आलेलं नवीन वर्तुळ पहिल्या वर्तुळात जिथं छेदलं असेल ते 2 बिंदू म्हणजे या वर्तुळाचे स्पर्श बिंदू असतील क्यू बिंदूतून काढलेल्या स्पर्शिकेसाठी. मग तशा प्रकारच्या 2 स्पर्शिका आपण क्यू बिंदूतून काढूया. बघा, प्रश्न 4 पाहतो आहोत आपण. 3.3b मधला. लांबी 16 सेंटीमीटर, रुंदी 11 सेंटीमीटर, उंची 10 सेंटीमीटर असलेल्या धातूच्या इष्टिकाची तीपासून ज्याची जाडी 2 मिलीमीटर व व्यास 2 सेंटीमीटर आहे अशी काही नाणी तयार केली तर अशी किती नाणी तयार होतील? मग पहिल्यांदा आपण दिलेली जी मापं आहेत ती पहिल्यांदा लिहून घेऊया. पहिल्यांदा धातूची इष्टिकाची ती, म्हणून इष्टिकाची तीची लांबी एल बरोबर 16 सेंटीमीटर, रुंदी बी बरोबर 11 सेंटीमीटर आणि उंची एच बरोबर 10 सेंटीमीटर. बरोबर. त्यानंतर आपल्याला रक्तचितीची उंची H1 जी 0.2 सेंटीमीटर आणि त्रिज्या आहे
आर बरोबर 1 सेंटीमीटर, कारण व्यास 2 सेंटीमीटर दिला आहे म्हणून त्रिज्या 1 सेंटीमीटर. आणि उंची बघायची, उंची म्हणजे त्या वृत्तचितीची ती जाडी आहे जी 2 मिलीमीटर आहे म्हणून 0.2 सेंटीमीटर आपण त्याच्यामध्ये सेंटीमीटरमध्ये त्याचं रूपांतर करून घेतलं आहे. मग नाण्यांची संख्या बरोबर इष्टिकाचितीचे घनफळ याला वृत्तचितीचे घनफळ. दोघांच्या घनफळाचे सूत्र टाकूया. नाण्यांची संख्या बरोबर इष्टिकाचितीचं घनफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची म्हणजे LBH याला पाय आर वर्ग H1. H1 ही उंची आहे. मग LBH R यांच्या सर्व किमती टाकूया. बघा 16 गुणिले 11 गुणिले 10 ह्याला पायची किंमत 22/7 गुणिले आरचा वर्ग म्हणजे 1चा वर्ग अधिक 0.2 गुणिले 0.2 गुणाकार केला असता नाण्यांची संख्या आपल्याला मिळते 2800, 2800. म्हणून त्या धातूच्या इष्टिकाचितीपासून 2800 नाणे तयार होतील. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्न पहिला. त्रिकोण ABC मध्ये रेख PQ ही बाजू AB ला P बिंदूत आणि बाजू AC ला Q बिंदूत छेदते. PQ ही रेख BC ला समांतर आहे. जर रेख PQ हा त्रिकोण ABC ला 2 समान क्षेत्रफळ असलेल्या भागात विभागतो तर BP याला AB ची किंमत आपल्याला काढायची आहे. बघा एक त्रिकोण काढला आपण, ज्याला ABC नाव दिलं, त्याच्यामध्ये एक PQ बाजू काढली जी PQ बाजू BC ला समांतर आहे बरोबर, आणि PQ बाजू AB ला P मध्ये AC ला Q मध्ये छेदते आहे. आता PQ ही BC ला समांतर आहे, सोबतच PQ मुळे या त्रिकोणाचे 2 समान क्षेत्रफळ असलेल्या भागात विभाजन झालं आहे. म्हणजे APQ या त्रिकोणाचं आणि चौकोन PQCB या चौकोनाचं क्षेत्रफळ सारखं आहे. बघा त्रिकोण ABC मध्ये रेख PQ ही रेख BC ला समांतर आहे. APQ आणि ABC या 2 त्रिकोणाची आपण जर तुलना केली तर कोन PAQ आणि कोन BAC हे 2 कोन एकरूप आहे, कारण सामायिक कोन आहे, एकच कोन आहे, त्याचं नाव फक्त आपण भिन्न भिन्न लिहिलं आहे. त्यानंतर कोन APQ एकरूप कोन ABC, कारण संगत कोन आहेत, कारण त्या 2 बाजू PQ आणि BC समांतर आहेत. त्यानंतर त्रिकोण APQ हा समरूप त्रिकोण आहे ABC ला कोको कसोटीनुसार. म्हणजे 2 त्रिकोण समरूप आहेत म्हणून याच्या संगत बाजूंचा क्षेत्रफळाचं जे गुणोत्तर केलं आपण, त्रिकोण APQचं क्षेत्रफळ आणि त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ बरोबर APचा वर्ग याला ABचा वर्ग बरोबर आहे, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तरानुसार. आता आपल्याला APQ आणि ABCचं क्षेत्रफळ याची थोडीशी फोड करायची आहे. बघा त्रिकोण ABC ला 2 समान क्षेत्रफळ असलेल्या भागात विभागतो बरोबर आहे ना. PQ काय करतो, 2 समान क्षेत्रफळ असलेल्या भागात विभागतो, म्हणून 2 APQ बरोबर त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ. APQचं जे क्षेत्रफळाची दुप्पट जर केली तर ती ABCच्या क्षेत्रफळा एवढी. मग हीच किंमत आपण सूत्रात टाकूया. बघा 2 APQ बरोबर ABCचं क्षेत्रफळ 2 एरिया ऑफ APQ बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल ABC. मग एरिया ऑफ ट्रायंगल APQ याला एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर 1 याला 2 बरोबर. आता विधान 1 आणि 2 वर बघा, आपण 1 मध्ये म्हटलं होतं APQ याला ABCच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढलं होतं आपण, APचा वर्ग याला ABचा वर्ग. मग दोन्ही गुणोत्तराची तुलना केली तर APचा वर्ग याला ABचा वर्ग बरोबर 1/2. मग वर्गमूळ जर काढलं तर AP याला AB बरोबर 1 याला वर्गमूळ 1 याला वर्गमुळात 2.
मग ए पी मधून ए पी म्हणजे काय तर ए बी वजा बी पी आणि याला छेद ए बी केलं तर काय येईल 1 याला छेद वर्गमुळात 2. मग ए बी म्हणजे 1 आहे त्यातून बी पी याला छेद ए बी वजा केला दोघांचा छेद वेगवेगळा केला ए बी याला छेद ए बी बी पी याला छेद ए बी केलं 1 याला छेद वर्गमुळात 2. हा 1 त्या बाजूला लिहिला म्हणून बी पी याला छेद ए बी बरोबर 1 वजा 1 याला छेद वर्गमुळात 2 म्हणून बी पी याला छेद ए बीची किंमत आली वर्गमुळात 2 वजा 1 ह्याला छेद वर्गमुळात 2. अशा प्रकारे आपण गुणोत्तर काढू शकतो. प्रश्न 4 दुसरा प्रश्न आपण पाहतो. 2.5 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढा. वर्तुळात जेव्हा पी क्यू जिची लांबी 4.5 सेंटीमीटर आहे ती काढायची आहे आणि बिंदू पी आणि बिंदू क्यू मधून जाणाऱ्या 2 स्पर्शिका आपल्याला वर्तुळ केंद्राचा वापर न करता काढायचा आहे. म्हणजे वर्तुळ केंद्राचा वापर न करता स्पर्शिका काढणे ही रचना इथे वापरायची आहे. मग पहिल्यांदा वर्तुळ काढायचं आहे आपल्याला. त्या वर्तुळाची त्रिज्या आहे 2.7 सेंटीमीटर. त्या वर्तुळामध्ये 4.5 सेंटीमीटर लांबीची जीवा काढायची जिचं नाव आहे पी क्यू. आता आपण विशाल कंसावरील एक बिंदू घेतला आणि तो पी आणि क्यूशी जोडला. त्या बिंदूचं नाव आहे आर. या आर बिंदूवर जो कोण आर होतो या कोण आरचा एकरूप कोन आपल्याला बिंदू पी आणि क्यूवर काढायचा आहे. पहिल्यांदा आपण बिंदू पीवर आरचा एकरूप कोन काढूया. समरूप कोनाची रचना आपण शिकलो आहे त्यावरून आपल्याला ही रचना करता येईल. मग बिंदू पी मधून जाणारी स्पर्शिका आपण काढली त्याचप्रमाणे क्यूवर तसाच एकरूप कोन काढायचा आहे आणि क्यू मधून जाणारी स्पर्शिका. अशा प्रकारच्या रचना आपल्याला वर्तुळ केंद्राचा वापर न करता करायची आहे. प्रश्न 14 तिसरा प्रश्न आहे. आकृती दिलेली आहे. आकृतीमध्ये चौरस ABCDची बाजू 50 मीटर आहे. जर पी क्यू आर एस हे अनुक्रमे ए बी बाजू बी सी बाजू सी डी आणि एडीचे मध्यबिंदू आहेत तर रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. बघा पूर्ण चौरस आहे ज्याची बाजू आहे 50 मीटर आणि त्यामध्ये त्याचे मध्यबिंदू असलेले पी क्यू आर एस हे 4 बिंदू दिलेले आहेत अनुक्रमे प्रत्येक बाजूचे. म्हणजे ए पी पी बी बी क्यू क्यू सी सी आर डी आर आणि एस डी किंवा ए एस ह्या सर्व बाजूंची जी लांबी आहे ती 25 मीटर आहे. म्हणजेच त्या सर्व वर्तुळ पाकळ्यांची ती त्रिज्या आहे 25. बघा ए बी बरोबर बी सी बरोबर सी डी बरोबर ए डी बरोबर 50 मीटर. त्यानंतर कोन ए कोन बी कोन सी आणि कोन डी बरोबर 90 अंश कारण हा चौरस आहे बरोबर. मग इथे थिटाचं माप आहे 90 अंश. बिंदू पी क्यू आर एस हे अनुक्रमे बाजू ए बी बाजू बी सी बाजू सी डी आणि बाजू ए डीचे मध्यबिंदू आहेत. म्हणून ए एस बरोबर ए पी बरोबर पी बी बरोबर क्यू सी बरोबर सी आर बरोबर डी आर बरोबर डी एस बरोबर 25 मीटर. म्हणजे याच्या सर्व वर्तुळ पाकळ्या याची त्रिज्या आहे 25 मीटर. वर्तुळ पाकळीची त्रिज्या आली 25 मीटर. मग आता आपल्याला चौरसाच्या क्षेत्रफळातून 4 पाकळ्यांचं क्षेत्रफळ वजा करावं लागेल. त्यावेळेस आपल्याला मिळेल रेखांकित भागाचं क्षेत्रफळ. मग वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढूया. एका वर्तुळ पाकळीचं थिटा यालाचे 360 गुणिले पाय आर वर्ग. थिटा आहे 90 आणि आरची किंमत आहे 25 मीटर. टाकूया किंमत. थिटा 90 यालाचे 360 गुणिले 3.14 गुणिले 25चा वर्ग आणि हे सोडल्यानंतर आपल्याला जे उत्तर येईल ते आहे वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ बरोबर 1/4 गुणिले 3.14 गुणिले 625. 25चा वर्ग केला आहे पण इथे आणि उत्तर आलं 490.625 चौरस मीटर. हे झालं एका वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ. अशा 4 वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. मग 4 वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ येईल 4 गुणिले 490.625 तर हा गुणाकार येईल 1962.50 चौरस मीटर. त्यानंतर चौरसाचं क्षेत्रफळ काढूया. ज्याची बाजू आहे 50 मग बाजूचा वर्ग म्हणून 50चा वर्ग बरोबर 2500 चौरस मीटर.
मग रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ वजा 4 पाकळ्यांचे क्षेत्रफळ. मग चौरसाचं क्षेत्रफळ 2500 वजा 1962.50 म्हणून रेखांकित भागाचं क्षेत्रफळ 537.50 चौरस मीटर. रेखांकित भागाचे क्षेत्रफळ 537.50 चौरस मीटर. प्रश्न 5. खालीलपैकी कोणता एक उपप्रश्न सोडवा. त्यातला पहिला प्रश्न पाहता आहोत आपण. बिंदू ए बी आणि सी केंद्र असलेली 3 वर्तुळे परस्परांना बाहेरून स्पर्श करतात. बाहेर स्पर्शी वर्तुळ आहेत. ए बी बरोबर 3 सेंटीमीटर, बी सी बरोबर 3 सेंटीमीटर आणि ए सी बरोबर 4 सेंटीमीटर असेल तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या आपल्याला काढायची. बघा 3 वर्तुळ आहे, बाह्य स्पर्शी वर्तुळ बरोबर, आणि त्याच्या आपण त्रिज्या जोडून ए बी सी असे 3 रेषाखंड आपण काढलेत. ए बी रेषाखंडाची लांबी आहे 3 सेंटीमीटर, बी सीची आहे 3 सेंटीमीटर आणि ए सीची आहे 4 सेंटीमीटर. मग आता समजा ए बी आणि सी केंद्र असलेल्या वर्तुळाच्या अनुक्रमे एक्स वाय आणि झेड या त्रिज्या आहेत बरोबर. मग ए बी बरोबर काय होईल तर एक्स अधिक वाय. ए बी बरोबर काय होईल एक्स अधिक वाय बरोबर 3, कारण ए बीची किंमत 3 लिहिलेली आहे. हे झालं विधान क्रमांक 1. त्यानंतर बी सी बरोबर काय येईल तर बी सी बरोबर वाय अधिक झेड बरोबर 3, विधान क्रमांक 2. त्यानंतर ए सी बरोबर एक्स अधिक झेड बरोबर 4, विधान क्रमांक 3. आता तिन्ही विधानांची जर आपण बेरीज केली ए बी बी सी आणि ए सीची तर काय होईल. मग विधान क्रमांक 1, 2 आणि 3ची बेरीज जर आपण केली तर काय होईल बघा. एक्स अधिक वाय अधिक झेड अधिक एक्स अधिक झेड बरोबर 3 अधिक 3 अधिक 4. मग आपण जर बेरीज केली तर 2x अधिक 2y अधिक 2z बरोबर. 2x अधिक 2y अधिक 2z बरोबर 10. म्हणून x अधिक y अधिक z बरोबर येईल 5 बरोबर. 2ने भागल्यानंतर x अधिक y अधिक z बरोबर येईल 5. परंतु y अधिक z ची किंमत आहे 3, पण विधान क्रमांक 2 पाहिला आहे. मग y अधिक z ची किंमत जर या विधानात आपण टाकली तर x अधिक 3 बरोबर ना. y अधिक z ची किंमत टाकू x अधिक 3 बरोबर 5, म्हणजेच x बरोबर येईल 2. x बरोबर येईल 5 वजा 3 केल्यानंतर 2. आता x ची किंमत मिळाली म्हणजे ए या केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या मिळाली 2. याप्रमाणे आता y आणि z ची किंमत काढायची आहे बरोबर. पाहूया आपण. x बरोबर 2 ही किंमत विधान क्रमांक 1 मध्ये जर आपण ठेवली तर काय होईल बघा. विधान 1 काय होतं x अधिक y बरोबर 3 म्हणून 2 अधिक y बरोबर 3 म्हणून y बरोबर 3 वजा 2 बरोबर 1 म्हणून y ची किंमत 1 म्हणजे बी केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 1 सेंटीमीटर. त्यानंतर आता x बरोबर 2 ही किंमत आपण विधान क्रमांक 3 मध्ये जर ठेवली तर काय होईल. 3 मध्ये काय होतं तर x अधिक z बरोबर 4 म्हणून z बरोबर 4 वजा 2 z बरोबर येईल 2 म्हणून सी केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या येईल 2. म्हणून x बरोबर 2, y बरोबर 1 आणि z बरोबर 2 म्हणून बिंदू ए बी आणि सी केंद्र असलेल्या वर्तुळाच्या त्रिज्या अनुक्रमे 2, 1 आणि 2 या आहेत. अशा प्रकारे आपण या वर्तुळांच्या त्रिज्या शोधू शकतो. प्रश्न 5व्यातला दुसरा प्रश्न पाहत आहोत आपण. जर साइन थिटा अधिक साइन वर्ग थिटा बरोबर 1 असेल तर दाखवा की कॉस वर्ग थिटा अधिक कॉसचा घात 4 थिटा बरोबर 1 असेल. बघा साइन थिटा अधिक साइन वर्ग थिटा याची किंमत 1 दिलेली आहे आपल्याला बरोबर. परंतु बघा आपण साइन थिटा बरोबर 1 वजा साइन वर्ग थिटा केला आपण तर काय होईल. हा एक साइन वर्ग थिटा या बाजूला आणला. मग 1 वर्ग साइन थिटा बरोबर कॉस वर्ग थिटा होतो बरोबर आहे. कॉस वर्ग थिटा बरोबर 1 वजा साइन वर्ग थिटा होतो. याचा अर्थ साइन थिटा बरोबर कॉस वर्ग थिटा होईल. मग साइन थिटा बरोबर कॉस वर्ग थिटा बरोबर. हे झालं विधान क्रमांक 1.
आता याचा वर्ग जर आपण केला तर काय होईल? साईन वर्ग थिटा बरोबर कॉस वर्ग थिटाचा वर्ग म्हणजेच साईन वर्ग थिटा बरोबर कॉसचा घात 4 थिटा. बरोबर. विधान क्रमांक झालं 2. आता या दोन्ही विधानांची आपण बेरीज करूया. 1 आणि 2 ची बेरीज जर केली तर काय होईल? मग साईन थिटा अधिक साईन वर्ग थिटा बरोबर कॉस वर्ग थिटा अधिक कॉसचा घात 4 थिटा. आपल्याला जे निश्चित पाहिजे होतं. आता साईन थिटा अधिक साईन वर्ग थिटाची किंमत 1 आहे, म्हणून कॉस वर्ग थिटा आणि कॉस चा घात 4 थिटाची किंमत 1 येईल. मग साईन थिटा अधिक साईन वर्ग थिटाची किंमत 1 आहे, म्हणून कॉस वर्ग थिटा अधिक कॉसचा घात 4 थिटाची किंमत सुद्धा 1 असेल.